नमस्कार. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच वातावरण तापलं आहे. खुलताबाद या ठिकाणी असलेली औरंगजेबाची कबर तातडीने हटवण्यात यावी अशी मागणी छत्रपती उदयनराजेंनी देखील केली आहे. यावरून चर्चा होत असताना मनोज जरांगे पाटील यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की ऐन निवडणुका जवळ आल्या हीच असे मुद्दे का सुचतात. मीडिया ट्रायल नको वाढायचीच असेल, हटवायचीच असेल तर हटवून टाका, पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी पुढे आणला असंच मनोज जरांगे. संरक्षण बिन ते पैसे बी दिले ना, पैसे बी दिले ना, ते जमतं त्यांना. मुस्लिमांचं परत बोलायला जमतं, परत वक्फ बोर्डाचं काहीतरी होतं त्याला पैसे देते. फक्त इकडं आमच्यात कुटाकुटी लावायची, एवढंच एकच काम हे करते. अरे बाबा, आता त्यांना काय काय म्हणत नाही होतं, तुम्ही असं मीडिया ट्रायल करून घेता. काढले पाहिजे म्हणजे माझ्या तोंडातून मधून घ्यायचं होय. ते काय बोलले आता सगळं दिवशीच बोलला ना, असं झालं. मग आता आम्हीच काय मानत येत का? मी ठरेन ना त्या टायमाला, आम्हाला ज्या टायमाला ठरायचं ना, मावळे का आता सुरू काय किंमत आहे आता की महानगरपालिका तोंड समोर ठेवून तुम्ही 35-40 वर्ष तवा नाही जमलं तुम्हाला, 75 वर्ष नाही जमलं तुम्हाला काढायचं. आता महानगरपालिका तोंड पुढे ठेवून बोलणार तुम्ही. औरंगजेब असला होता, आम्हाला माहिती ना नालक जाऊनच होतं म्हणूनच, आम्हाला काय माहित नाही काय. आणि मग ते आलं कुंकून इकडच्या मुसलमानाला डागा लावला त्यांनी, हिंडत हिंडत आलं तिकडून. आणि भिकार चाळे करीत आलं वाटाणा आमच्या मंदिर पाड विटंबनाकर महिलांना त्रास द्या. आम्हाला माहित नाही का ते मूर्खच होतं म्हणून? माहितच आहे आम्हाला. प्युअर नालायक होतं, त्याच्यापेक्षा नालायक देशात असू शकत नाही ना, ते होतच नाही. इथल्या मुसलमानाला डाग लागून गेला. ते प्रामाणिक मुसलमानाला जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात लढले त्या मुस्लिमांना सुद्धा डाग लावून गेला. इथे का पैदा असली चांगली होती का म्हणून त्याचे मिले समर्थन करणार. तुम्हाला निवडणुकीतच कसं कशी होत विधानसभा आल्या की मुसलमान पुढे येतो, लगेच हे आला लगेच ते जातीवाद ओबीसी मराठा पुढे येतो. तुम्हाला ह्या टायमालाच कसं काय होतं? आता महानगरपालिका लोकसभेला ते होतं, विधानसभेला हे. आता काय विधानसभेला होतं 1 शेप 2 अंगूर काहीतरी होतं ना ते खाव. म्हणजे त्या टायमाला ते असं काही आणतात. हा 1 शेप हे अंगुर फिंगुर काही बी आणतात, चिवडा फेवडा फक्त वापरते, करत काही नाही. काय केलंय? काय केलं सांगा ना. संतोष देशमुखांच्या मॅटर सारखंच काय केलं? नाव सांगायला तुम्ही, पुरावे काढायला तुम्ही, सरकार तुमचं, प्रतिनिधी तुम्ही, कोणाच्या गाड्यात सांगायला तुम्ही, कोणाच्या योजना खाल्ल्या सांगायला तुम्हीच, किती खुणं केले सांगायला तुम्हीच, उज्ज्वल निकमांचं सांगायला तुम्हीच, कुंकडपशी कसे पळाले हे सांगणार तुम्हीच. आरोपी किती अटक झाले? 9. हे आंदोलन करूनच केले समाजाने. तुम्ही काय केलं? तीच प्रकारे नुसतं भोकटते दोघं काही म्हणतात. त्या कोरट करण्यात टंगडे धरून आपता ना. आमचा कोणीतरी एक कार्यकर्ता होता, मला आता आठवत नाही, तो काहीतरी बोलला होता तर त्याला इथून बीड याचा मला वाटतं तो हा बीडचा जवळचा हा इथून उचलून मुंबईला नेलं. मग आता हे कोरटकरने तर धमकी दिली मराठ्याला सरळ सरळ. त्याचा अर्थ तोच होतो ना, याची थोडी भाषा ग्रामीण असेल, तो शब्द वापरला तर मग आता याला कसं काय तुम्ही त्या जेलला टाकीत नाही? न्याय तर सारखा पाहिजे ना. मला हे नाही पटलं यांचं. तुम्ही सगळे सोयरे सांभाळायला लागले का तुमचे, आणि अंगावर घालायला लागले जनतेच्या राज्यातल्या. एकूण हिंदुत्व मानायचं, एकूण ओबीसीचं रक्त मानायचं, आणि दुसरी कोण क्रूर वागायला लावायचं लोकाला. पाठवून हात तुम्हीच फिरायचा. ते सोलापूरकर एक म्हणजे तुमच्या डोळ्यात एकता तुम्ही दुजा भाव नाही केला पाहिजे ना.